मागील महिन्यात जिल्ह्यासह मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती। अनेकांची शेती अक्षरशः खरडून निघाली, तर सतत आठवडाभरच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले। त्याची तात्काळ दखल घेत मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मतदारसंघाचा भर पावसामध्ये दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही पाहणी करून शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली होती। नुकतीच संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी मदत जाहीर झालेली असून त्या मदतीत मात्र अमरावती जिल्ह्याचे नाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत होता। परंतु सकाळीच अमरावती जिल्ह्याच्या मदतीचे पत्र आल्याने त्यात मतदारसंघातील तीनही तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मदत मिळणार असून सोमवार 1 नोव्हेंबर पासून मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी बैठकीमध्ये सांगितले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विनोद काळमेघ, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेश निंबारते, माजी शहराध्यक्ष किशोर यादव, उमेश केने, अजय देसाई उपस्थित होते। शेतकऱ्यांचे मागील महिन्यातील पावसाने अतोनात नुकसान झालेले आहे, तरी आपण स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याची प्रत्यक्ष पाहणी केली। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा मतदारसंघाचा प्रत्यक्ष दौरा करून शेतकऱ्यांची कैफियत शासनापर्यंत पोहोचवून मदत मिळवून दिलेली आहे। महाविकास आघाडी ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे यावरून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक जगताप यांनी यावेळी दिली। अमरावती तालुका, औसा तालुका, वरुड तालुका, दर्यापूर तालुका आणि अंजनगाव तालुका यांना मदत झालेली आहे आणि तो निधीसुद्धा शासनाकडून प्राप्त झालेला आहे। चांदुरबाजार तालुक्याला एकूण अनुदान 22,63,22,940 आणि शेतकऱ्यांची संख्या 22,570। त्यांना यापैकी 17 कोटी रुपये प्राप्त झालेले आहे आणि 6 कोटी रुपये 25% निधी आपण तो निधी आल्यानंतर आपण आणि ही जी चांदुरबाजार तालुक्यातल्या 22,570 शेतकऱ्यांना मदत प्राप्त झालेल्या काल रात्री उशिरा या मदतीचा GR आला आणि जून ते ऑक्टोबर या काळामध्ये जी अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी होते, पुरामुळे बाधित झालेले शेतकरी होते, त्यांच्यासाठी ही मदत सरकारनं घोषित अशी झाली होती की बाबा पालकमंत्र्यांनी दौरा करूनही आपले तालुके मदतीतून बोलवायचे। तेव्हा नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सुद्धा एकूण 46,523 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। त्यापैकी 35,52,00,000 रुपये नांदगाव खंडेश्वर तालुक्याचेही प्राप्त झालेले आहे। 11 कोटी अद्याप प्राप्त आणि ही मदत सोमवारपासून लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करणं सुरू होईल। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।